मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोन करून तुझा संतोष देशमुख करू, संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर आहे अशी धमकी देण्यात आली आणि थेट परळ येथील धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावर येण्यास सांगण्यात आले। या धक्कादायक घटनेनंतर गंगाधर काळकुटे यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे। संबंधित व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांच्याकडून करण्यात आली। त्याबरोबरच माझे चुकीचे मेसेज देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत, यावरही पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे। व्हायरल झाल्याच्या नंतर धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस ठाणे गाठले, कुठलं पोलीस ठाणे आहे आणि काय मागणी करता तुम्ही? आता बीड शहरातील शिवाजीनगर या भागातलं हे पोलीस स्टेशन आहे, तिथं मी आलोय। त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललोय। माझा काल चॅट व्हायरल केलाय आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली, 20 मिनिटाचा कॉल आहे, तो मी सगळा देणार नाही। आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत, काल दुपारनंतर तर एका कॉल नंतर एक कॉल, एका कॉल नंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिव्या देत आहेत। काही आता आमच्याही लोकांची काळजीपोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येतात, पण मला कुणाशीच संपर्क साधता येणार नाही। यामुळे ते चॅट खरा नाही, डुप्लिकेट आहे। मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशी प्रयत्न झाला, मी तुम्हाला सांगितलं, तोही मी आता इथे ती चॅट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो। आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मी आलो। तुमचं देखील सरपंच देशमुख करू असं तुमचा नंबर असं देखील म्हटलं? हो, मला संतोष भैयानंतर माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी देऊन सांगितलं होतं आणि आता सुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंग मधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावे। पण मला नको होतं काही गोष्टी सांगायला, उगाच रोज रोज तेच विषय। त्याच्यामुळं पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून माझा संतोष भैयानंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख करू असं गंभीर बोललेले आणि घाण शिवाय दिले। आता काय मागणी करताय बघा, कुठं मागणी करणार प्रशासनाकडे? माझ्या जीवाला धोका आहे, मी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय, साहेबांनी सांगितलंय, मी आता इथे तक्रार देणार आहे। माझ्या जीवाला जर काय बरं झालं तर हे जे लोक आहेत धमक्या देणार आहे, त्या सगळ्याची ती हे असेल, त्या सगळ्याची ती जबाबदारी असेल। माझ्या ज्या जीवाला धोका आहे त्याबद्दल प्रशासनानं गंभीरतेने घ्यावं हे मी विनंती करतो। NTP न्यूज मराठी, बीड।